आतापर्यंत झाली की साहेब 12-13 एकर झाली. हा 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 कसा रिझल्ट? या रिझल्ट सगळ्यात एक टॉप नंबरचं, एक नंबरचा माल. शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? शेतकऱ्यांना केंद्रे साहेबांचा आदर्श घेऊन सगळ्यांनी बाबा मग त्यांचं मार्गदर्शन घ्यावं. त्यांनी कोणती खतं वापरलेली आहेत, हा 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 कोणत्या कंपनीचं खतं वापरलेली आहेत, औषधं वापरलेली आहेत, काय त्याचा आदर्श घ्यावा आणि शेती करावी. अच्छा 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 अच्छा. उत्कृष्ट हळद हा ही केंद्रांची हळद निघाली आता. हा का का असं म्हणता तुम्ही? कारण असं काय? म्हणता म्हणजे आम्ही आता तर सगळ्यांची हळद झाली 7 किती 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 हार्वेस्टिंग केलं तुम्ही आतापर्यंत? हार्वेस्टिंग केली आता बघा कमीत कमी 10 ते 12 एकर केले. 12 एकर करताय? हं. अरे बापरे. 12 एकर मध्ये सगळं उत्कृष्ट हळद हा 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 ही केंद्राचीच आहे आता. हा 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 म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये अप्रतिम म्हणजे सगळं अप्रतिम. अप्रतिम हा, हा. सगळ्यात एक नंबर हळद त्यांचीच आहे. हा 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 हा. खाताना तुम्हाला त्रास होतोय का? खाताना त्रास होत नाही काय नाही, गांडूळ निघते त्यामुळे एकदम मऊ अगदी मऊ म्हणजे सेंद्रिय कर्ब वापरला. केंद्र साहेब सेंद्रिय कर्ब वापरलाय बरोबर ना? आणि मजुरांचं असं सांगणं आहे की आम्हाला काढताना ताप होत नाहीये. वावर भुसभुशीत किती वावर. पूर्ण पक्व तयार झालेली ही सगळी टोटल पांढरे भुस आहे. पूर्ण पक्व तयार पांढरी कुसाचं काय असतं? पांढरे भुस म्हणजे तयार झाली हळद. तयार झाली हा 8 महिन्यात साहेब तयार झाली सेंद्रिय गोष्टी बरोबर ना? एक केंजळे साहेबांच्या हातातली हळद बघू शकता तुम्ही नाही का? इतका प्रतिम रिझल्ट नाही का? किती ठिकाणी हार्वेस्टिंग केलं आतापर्यंत? किती ठिकाणी काढलं? 12 एकर काढले आता पण आम्ही. काय रिझल्ट सांगतो? असं रिझल्ट नाही कोणाचं. कारण कारण काय खतं बितं ह्यांनी चांगली वापरली असतील ना. असं हा 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 लक्ष्मी पाहिजे ना त्याच्यावर. हा अच्छा 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 पाणी अच्छा. limit मध्ये लक्ष्मी पाहिजे, म्हणजे खतं पाहिजे ते. सेंद्रिय खता पाहिजेत. हा, मग सेंद्रिय अच्छा. शिवाय येतच नाही. येतच नाही ना? तुमचा अनुभव हा ठोंबरेचा अनुभव साहेबांचा अनुभव बघा की याच्याशिवाय येतच नाही त्यांचं मत आहे असं. बरोबर. अच्छा असा गटा गावणं मुश्किल आहे ना? नाही नाही असं गावलंच नाही कोणाचं. 12 एकर आम्ही काढली ना. हा 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 कोणाचं हा. हळद लावत नाही. अरे वा वा वा. नमस्कार, मी कृषी माध्यम कंपनी लिमिटेड पुणे कंपनीचा प्रतिनिधी या नात्याने आपल्या इथे हळद या पिकाचे शेतकरी आपलं साहेब नाव सागर केंद्रे. सागर केंद्रे यांच्या हळद पीक यासाठी आपण आयोजित केलेलं आहे. आपले केंद्रे साहेब त्यांनी बघा हळदीचा रिझल्ट असा अप्रतिम आणलाय की कमीत कमी गड्डा आणि हे सगळं आपल्या कृषी मादन ॲग्रोधन व्हायरस फ्री सॉईल केअर पॉवर किसान गोल्ड बायोधन हे खतं गेले 4 वर्ष वापरतात. उबाळे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांना रिझल्ट एवढा अप्रतिम आला नाही मी बघतोयच. आणि एवढा छान जो गड्डा हळदीचा 3.5-3 किलोच्या आसपास आहे. समोरील गड्डा पाहू शकता. केंद्रे साहेब दाखवतो गड्डा. दाखव पलीकडून दाखवतो. पलीकडून दाखवतो. गड्ड्याचं जग मोठं गड्डा
आता साहेब आपण यांची मुलाखत घेणार आहोत की हळदीचं नियोजन कसं आहे. लोक म्हणतात की नाही का शेती तोट्यात जाते, शेतीत परवडत नाही, असं दुप्पट उत्पन्न निघाल्यावर काय आहे यार अडचणी. आता हे मजूर वर्गच केंद्रे साहेबांना बोलतोय की आम्ही इतके दिवस हळद खांदतोय पण आम्हाला असं रिझल्ट कधी नाही भेटला. की खरं म्हणजे कृषी महादान या कंपनीचं यश आहे आणि त्याच्यापेक्षा मोठं कर्तृत्व असेल आपलं केंद्रे साहेबांचं. सातत्य पाठपुरावा, सेंद्रिय खताचा पाठपुरावा आणि त्याच्यावर सातत्य प्रयत्न, ह्याचं अगदी मिलाप, अगदी गणित एकदम उत्तमरित्या जुळलेलं आहे. आता मजूर पण बोलतील आणि त्याच्या अगोदर आपण केंद्रे साहेबांची एक छोटीशी मुलाखत घेऊ. तर साहेब आपलं नाव आणि नंबर सांगा. नाव सागर सावता केंद्रे, राहणार फुलेनगर, फुलेनगर. नंबर फोन नंबर 9604 886 746. अच्छा. शेतकरी मित्रांना काय संदेश द्याल तुम्ही? शेतकरी मित्रांना संदेश एकच आहे की सेंद्रिय खतं वापरा आणि माती वाचवा. माती वाचवल्यानंतर माती तुम्हाला भरपूर काही देते. अच्छा अच्छा. सेंद्रिय खतं वापरायची असतील तर ॲग्रोधन, पॉवर किसान गोल्ड, फ्रूट सायझर, टॅमॅटो पॉवर, सॉईल केअर हे वापरा तुम्ही. तुम्हाला रिझल्ट आपोआप डोळ्यासमोर दिसतोय. डोळ्यासमोर जो बघितलं की हा जयद्रथ हा सूर्य आहे. बरोबर आहे. आपलं नाव काय? प्रियांका सागर केंद्रे. प्रियंका सागर केंद्रे. आता आपण हळदीच्या शेतावर आलेलो आहे आणि त्यांचं हळद हार्वेस्टिंगचं काम चालवलं आहे आणि साहेबांनी आपली खतं वापरलेत. आता कुठली कुठली वापरलेत ते बघूया आणि कसं कसं काम केलं आहे त्याच्याबद्दल आपण त्यांच्या मनातील व्यथा जाणून घेऊया. पुढील व्हिडिओ केंद्रे साहेब. हे हळदीचे क्षेत्र हे 18 गुंठे. 18 गुंठे. हळद लागवड 2 जून 2024. एवढ्या लेट हळद? 2 जूनची लागवड. अच्छा अच्छा. आणि हळदीला आता झाले 7 महिने कंप्लीट हा. चालू आहे. बघा 7 महिन्याची हळद 2 जूनचा. ॲक्च्युली हळद लागणीचा पिरियड असतो मला वाटतं अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाची हळद लागणीचा रिझल्ट येतोच सगळ्यांना पूर्ण याच्यामध्ये गावते. बरोबर ना? आणि 2 जूनला बरोबर ना? 2 जूनला हळद लावली आणि बघा रिझल्ट तुम्ही बघू शकता. साहेब काय काय वापरलो याला आपल्या कंपनीचं? सुरुवातीला आपण बेड टाकून सुरुवातीला आपण ॲग्रोधन वापरलं, हा. पॉवर किसान गोल्ड वापरलं हा हा हा. आणि त्याच्याबरोबर ग्रॅन्युअल पोटॅशमध्ये जी खतं होती ॲग्रोधनची आणि किसान गोल्डची हा ती हा टाकली. हा हा हा. त्याच्यानंतरनं आपण व्हायरस फ्री वापरलं. हा हा. व्हायरस फ्री कशासाठी वापरलं? व्हायरस फ्री रोगांची मुक्तता होण्यासाठी, त्याच्यावरती व्हायरस येऊ नये, हा. त्याच्यानंतरनं जीवाणू मरू नये त्याच्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपचार म्हणून हे केलेलं आपण व्हायरस फ्री वापरलेलं. अच्छा 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 अच्छा. आणि त्याच्या- किती वर्षापासून वापरताय साहेब आपण? हे 4 वर्ष झालं आपण. 4 वर्ष वापरताय. हा. अच्छा. याच्या अगोदर कुठली पिकं करायचा? याच्या अगोदर आपण म्हणजे हे असायचं, सोयाबीन असायची, त्याच्यानंतरनं हळद असायची, ऊस असायचा, त्याच्यानंतर आता पलीकडे दिसते कोबी आणि मिरची. याच खतावरती आहे. अच्छा. ह्याच खतावरती. याच खतावरती. आणि कोबीचं वांगी पण बघितलाच होती. मी. कोबीचे पण व्हिडिओ काढूया आपण. हा. अच्छा आणि अच्छा. त्याच्यानंतरनं मग हे हळद जशी भरीला आली, भरीला पण आपण हीच खतं वापरली, पॉवर किसान गोल्ड आणि ॲग्रोधन आणि व्हायरस फ्री आणि बायोधन. हा हा हा. बायोधनामुळे मला रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे. हो डोळ्यासमोर. 2.5 ते 3 किलोचा गड्डा 8 दिवस. मजूर मित्रमंडळींनो कसं वाटतंय तुम्हाला? आपण मजुरांचा व्हिडिओ घेऊया. ठीक आहे दादा. यांनी 3.5 किलोचा गड्डा काढलाय. बोला 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 की बोला. तुम्ही बोला. बोल की ब्रीदर. बरं चला ते त्यांच्याकडे जाऊया. ठीक आहे. ठीक आहे दादा बोला. आता हे मजूर बांधव आहेत. आता जे आम्ही सतत हळद काढणीचं काम करतात. बघू शकता तुम्ही. आत्तापर्यंत आम्ही हळद काढली का नाही, त्याच्यामध्ये सर्व उत्कृष्ट हळद हा ही केंद्रांची हळद निघाली आता. हा. का असं म्हणता तुम्ही? कारण असं काय? म्हणता म्हणजे आम्ही आता तर सगळ्यांची हळद खाल्ली. किती 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 हार्वेस्टिंग केलं तुम्ही आतापर्यंत? हार्वेस्टिंग केली आता बघा, कमीत कमी 10 ते 12 एकर गेले. 12 एकर करताय? हां. अरे बापरे. 12 एकर मध्ये सगळं उत्कृष्ट हळद हा 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 ही केंद्रांचीच आहे आता. हा हा हा. म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये अप्रतिम, म्हणजे सगळं अप्रतिम. अप्रतिम हा. सगळ्यात 1 नंबर हळद त्यांचीच आहे आता. हा 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 हा. का असं म्हणू शकता तुम्ही की आता इतरांच्या पण हळदी आहेत, डोक्यावाडे पाला असतो,
नाही का? काय डोक्याला पाल्याची गोष्ट नसते हो. हा हा जे आपण जे खतं वापरतो आपण ज्या गोष्टी करतो म्हणजे हा. त्याला आपण एक आपण ही देतो त्याला सगळं म्हणजे प्राधान्य देतो सगळं. हा प्राधान्य देतो. हा, मनापासून आपण जे करतो गोष्ट हा 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 आणि जे खतं बी आहेत ते बी योग्य प्रकारे वापरले गेलेले वापरले गेले. आहेत. खाताना तुम्हाला त्रास होतोय का? खाताना त्रास होत नाही काय नाही गांडूळ निघते त्यामुळे एकदम मऊ अगदी मऊ म्हणजे सेंद्रिय कर्ब वापरला. केंद्र साहेब सेंद्रिय कर्ब वापरलाय बरोबर ना? आणि मजुरांचं असं सांगणं आहे की आम्हाला काढताना ताप होत नाहीये. वावर भुसभुशीत किती वावर. अजून पाणी चालू आहे. हा 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 अजून हे जर अजून 1 महिन्याचं फळ गेलं असतं का हा, हा. नाही 1 महिना तर हे हळद नुसते अशी नुसते काढून 1 नंबर हळद दिसते. हा 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 8 महिन्याचं पीक 8 महिन्याचं पीक 7 महिन्यामध्ये तयार केलं. 7 महिन्यामध्ये पांढरीमुळे बघू शकता तुम्ही. हा 7 7 महिन्यामध्ये महिन्यामध्ये का पांढरीमुळे ओके ओके. आणि खूप अगदी मानाचा मुजरा म्हणावा लागेल की शेतकरी दर्जेदार शेतकरी म्हणतात ना. ह्याला ही जी पांढरी कुस आलेली हा पांढरी कुस. अच्छा अच्छा पांढरी कुस. पांढरी कुस पूर्ण पक्व तयार झालेली आहे. हा पांढरी कुस. हा पूर्ण पक्व तयार झालेली ही सगळी टोटल पांढरी कुस आहे पूर्ण पक्व तयार. पांढरी कुसाचं काय असतं? पांढरी रस कुस म्हणजे तयार झाली हळद. तयार झाली हा 8 महिन्यात साहेब तयार झाली सेंद्रिय गोष्टी बरोबर ना? केंजळे साहेबांच्या हातातली हळद बघू शकता तुम्ही नाही का? इतका अप्रतिम रिझल्ट नाही का? साहेब आपला एक मजूर आहे आपले मजूर बांधव. आणि आपलं नाव सांगा साहेब? सुनील ठोंबरे. सुनील ठोंबरे साहेब. तुम्ही आत्ता एक गड्डा काढून दाखवला आपल्याला बरोबर ना? किती ठिकाणी हार्वेस्टिंग केलं आतापर्यंत? किती ठिकाणी काढलं? 12 एकर काढले आतापर्यंत आम्ही. काय रिझल्ट सांगतो? असं रिझल्ट नाही कोणाचं. कारण काय खतं बितं ह्यांनी चांगली वापरली असतील ना. असं हा 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 लक्ष बी पाहिजे ना त्याच्यावर. हा अच्छा 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 पाणी अच्छा. limit मध्ये लक्ष्मी पाहिजे, म्हणजे खतं पाहिजे सेंद्रिय खता पाहिजेत. हा मग सेंद्रिय अच्छा. शिवाय येतच नाही अशा. येतच नाही ना. तुमचा अनुभव आमचं हा तर ठोंबरेचा अनुभव साहेबांचा अनुभव बघा की याच्याशिवाय येतच नाही त्यांचं मत आहे असं. बरोबर. अच्छा असा गटा गावणं मुश्किल आहे ना? नाही नाही असं गावलंच नाही कोणाचं. 12 एकर आम्ही काढली ना. हा हा कोणाचं हा. हळद गावली नाही. अरे वा 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 वा. 18 गुंठात काय हार्वेस्टिंगचा रेट राहील? म्हणजे किती कुकर गावू शकतील आपल्याला? सरासरी 18 कुकर 18 एक कुकर गावतील बघा. 18 एक कुकर मग आणि गुंट्याला 1 कुकर 1.25 कुकर गावणार. 1.25 कुकर गावणार. 100% आहे. हा वास पण स्मेल असा एवढा छान येतो याचा की नाही का? भूमातेनं असं अप्रतिम दान केलेलं आहे. अच्छा दुसरे मजूर नाव काय आपलं साहेब? नाव काय आपलं? माझं शेवते देवानंद आहे. हा आपण हळद काढताय ना? हो किती एकर आतापर्यंत काढली? आतापर्यंत झाली की साहेब 12-13 एकर झाली. हा 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 हा. कसा रिझल्ट? या रिझल्ट सगळ्यात एक टॉप नंबरचा 1 नंबरचा माल आहे. शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? शेतकऱ्यांना केंद्रे साहेबांचा आदर्श घेऊन सगळ्यांनी बाबा मग त्यांचं मार्गदर्शन घ्यावं. त्यांनी कोणती खतं वापरलेली आहेत, हा 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 हा. कोणत्या कंपनीचं खतं वापरलेली आहेत, औषधं वापरलेली आहेत, काय आहे, त्याचा आदर्श घ्यावा आणि शेती करावी. अच्छा 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 अच्छा. हा सागर केंद्रे साहेब. गाव कुठलं साहेब आपलं? फुलेनगर. गाव फुलेनगर. फुलेनगर. अच्छा फुलेनगरमध्ये हळदीचा आगर ना साहेब? जास्त प्रमाणात हळद केली जाते. नामांकनच मिळले आता हा हा हळदीचं शहाबाग. अच्छा 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 अच्छा. अगदी पुरस्कार मिळण्यात पते सेंद्रिय हळद. केंद्रे साहेब मला सांगा की आता तुम्ही किती वर्ष जवळ हळद करताय? दुसऱ्या वर्षी एवढा चांगला रिझल्ट आणलाय. हां आणि हे खतं किती दिवसापासून वापरता? किती वर्षापासून वापरता? 4 वर्षापासून. बाकीच्या पिकांना वापरत होता. त्याच्यानंतर वांग्याला रिझल्ट सरांनी टाकले व्हिडिओ सरांना माहिती आहे. हा हा. वांग्याचं पीक 4 महिने चालायचं ते मी 11 महिने चालवलं. बाप रे. आता वांगे आहेत का आपल्याकडे? नसतील. नाही वांगी नाही. वांग्याचं झाड एक बांधव कडलं आलेलं. हा 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 हा. सॉरी 11 महिने तुम्ही वांगे. आणि व्यापाऱ्यांचं काय मत असायचं? माल रिक्वायरमेंट जास्त असायची. हा आम्हाला हेच हवंय. कारण ग्लेझिंग त्याचा कलर आणि त्याची जी जाडी आणि फळाची साईज हा फूड सायझरनं आपल्याला खूप फायदा करून दिला. फूड सायझर ना? फूड सायझरचा हा उपयोग. हा हा फूड सायझर, टॅमॅटो पॉवर, हा. सॉइल केअर हम्म. त्याचा हा फायदा. आपल्या फुलेनगरच्या बांधवांना काय सांगाल तुम्ही? काय संदेश द्याल? श्रीनगरचे बांधव आपले हे व्हिडिओ बघून जास्त हे खतं वापरतातच. हा आणि वापरतात. त्यांना रिझल्ट समोर नाही दिसतोय. तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल?
आपले जे वाई तालुका आहे, आता हळदीचा आगर म्हटलं जातं हा. वाई तालुका, त्यांना संदेश काय द्याल, त्यांना मेसेज काय द्याल साहेब? त्यांना संदेश एकच आहे की हा रिझल्ट पाहायचा आणि खतं कोणती वापरायची तुम्ही ठरवायचं की कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं काढायचं. अच्छा त्याला अच्छा, सव्वा धरणी माता द्यायलाच बसले, आपण घ्यायला बसायला पाहिजे. घ्यायला बसलं. अच्छा 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 अच्छा. हा समोर रिझल्ट आहे. हा 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 हा. यावर्षी मुळ्यांचा पण संख्या आहे बघू मुळांची शकता. संख्या, साईज हा 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 ही समोर आहे. हा हा हा. अच्छा, साईज बघा. लोणच्याला गेले असते साहेब आपली हळद. नाही लोणच्याला नव्हती. हा हा हा. अच्छा 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 अच्छा, एक नंबर आहे. कूस आलेली आहे त्याला. तू चालू 8, मला पण सांगा की 8 महिन्यात असं होत नाही ना साहेब? तुम्हाला काय वाटतं 8 महिन्यात होतं असं? कमीत कमी किती महिने हळद घेते? कमीत कमी ही 7व्या महिन्यात निघलेली हळद ही 7 महिने झाले कम्प्लीट. हा. कमीत कमी 9 महिने ते 10 महिने. 9 ते 10 महिने लागतात त्याला कूस यायला. 8.5 महिने लागतात. साडे आणि त्यात पोसल म्हणजे हां, तुम्ही रासायनिक वापरलं असतं तर काय झालं असतं? रासायनिक वापरला असता हळद लागली असती. लागले असते ना 100%. कारण का हा जे क्षेत्र आहे याला, या क्षेत्राला लालबागचं क्षेत्र म्हणतात ना, लालबागचे खेळ आणि इथं पाण्याचा आगरच आहे. पाण्याचा म्हणजे शक्यतो पाऊस झाला जास्त प्रमाणात तर पाणी साठतं, तर हळद लागली असते आपली. हळद लागली असती. सेंद्रिय केल्यामुळे म्हणजे कृषी मातांची खतं वापरली आहे, त्याच्यामुळे हळदी लागलीच नाही. लागली नाही हळद. आणि रासायनिक वापरलं तर 100% लागली असते. लागली असती. पाणी म्हणजे लागलं असतं. रासायनिक प्रचंड खर्च करायचा आणि नाही का असं करायला लागलं असतं. समोर डोळ्यासमोर ही गंडे काढलेला असतो. हा गंडा बघा. हा दाखवा ना शेतकरी बांधवांनो, बघा की आता गंडा बघू शकता तुम्ही. हा बघू शकता तुम्ही. हा शेंग जी आहे ना प्रतिम आहे शेंग. अगदी तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आदर्श ठरेल कमी खर्चात. मला सांगा साहेब, खर्च किती आला हो ह्या एकदम 18 गुंठ्याला? 18 गुंठे आहे ना? हा 18 गुंठे. 18 गुंठे. अच्छा अच्छा. गुंठ्याला टोटल 19 ते 20 हजार रुपये आले. 19 ते 20 हजार रुपये खर्चात त्यांनी जो 18 ते 20 कुकर त्यांचं मानस आहे की हळद निघेल. म्हणजे एवढा प्रचंड उत्पादन थोडक्या पैशात आणि थोडक्या नियोजनात हे कृषी मातांची खतं वापरल्यात. तुम्ही बघू शकता की हे असं क्षेत्र आहे 18 गुंठ नाही का, आपण व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत. ठीक आहे चालतंय. बघा आपल्याला तुम्ही मुलाखत दिली आपल्या कंपनीला. आणि बघा मित्र हो की आम्हाला सरांचा फोन आला की आपले जे केंद्रीय शेतकरी आहेत ते जुने जाणते आहेत आणि त्यांचं हळदीचं हार्वेस्टिंग चाललं आहे, त्यासाठी त्यांना मुलाखत घ्यायची. स्वतःहून फोन करून मला बोलवलेलं आहे. आम्हाला यायची म्हणजे आम्ही फोन करून आलो नाही की त्यांनी स्वतःहून बोलवले. हे जमेची बाब आहे आणि स्वतः शेतकरी उत्सुक आहेत की असं शेतकऱ्यांनी करावं. तर साहेब आपलं नाव आणि नंबर सांगा. नाव सागर सावता केंद्रे, राहणार फुलेनगर. नंबर फोन नंबर 9604 886 746. अच्छा. शेतकरी मित्रांना काय संदेश द्याल तुम्ही? शेतकरी मित्रांना संदेश एकच आहे की सेंद्रिय खतं वापरा आणि माती वाचवा. माती वाचवल्यानंतर माती तुम्हाला भरपूर काही देते. अच्छा. सेंद्रिय खतं वापरायची असतील तर ॲग्रोधन, पॉवर किसान गोल्ड, फ्रूट सायझर, टॅमॅटो पॉवर, सॉईल केअर हे वापरा तुम्हाला रिझल्ट आपोआप डोळ्यासमोर दिसतोय. डोळ्यासमोर जो बघितलं की हा जयद्रथ हा सूर्य बरोबर आहे.